ओके. तर आज आपण बोलणार आहे की इंग्लिशचे मार्क्स, राईट. की आता मला पण कळतं की पेपर खूप कमी दिवसावर राहिला आहे आणि आता खूप जणांना टेन्शन आलं आहे. आणि टेन्शन येणं साहजिकच आहे, कारण की जर बघायला गेलं आपल्या MPSCमध्ये 2 विषयांचं सगळ्यात जास्त भीती आहे. काय मॅथ्स आणि दुसरा आहे इंग्लिश. मॅथ्सबद्दल आपण काल बोललो, त्यामुळं त्याबद्दल तर परत बोलण्यात अर्थ नाही. डेफिनेटली आय विल ट्राय टू मेक सम व्हिडिओज, नाही का, ज्यामुळं तुमचं मॅथ्स इम्प्रूव्ह होईल. पण आज आपण इंग्लिशबद्दल बोलणार आहे, राईट. की इंग्लिश आणि स्पेसिफिकली इंग्लिश ग्रामर, राईट. कारण इंग्लिश इज डिवायडेड इन 2 पार्ट्स, इंग्लिश ग्रामर, इंग्लिश वोकॅब. माझ्या मते आता वोकॅबचं आपलं माझ्या मते टेन्शन मिटलं असेल, कारण मिशेल सवई सरांचं बुक आली आहे, किंवा अनिकेत सर म्हणून आहेत, त्यांचं पण आहे. म्हणजे भरपूर वोकॅबचं आता माझ्या मते ऑलमोस्ट हे झालं आहे. आणि वोकॅबचं तर काय झालं आहे, प्रत्येक शिक्षकांनी इतके बुक्स बनवलेत की आता तुमच्यावर आहे, तुम्हाला बुक्स दिलेत. तुम्ही जर ते नीट पाठांतर केले तर तुम्हाला मार्क्स येणार, जर तुम्ही नाही केलं तर तुम्हाला मार्क्स येणार नाही, राईट. आता असं झालं आहे. आता आपल्याला प्रश्न पडतो इंग्लिश ग्रामर, कारण इंग्लिश ग्रामरचा मेजर पार्ट आहे आणि मॅक्झिमम मी बघितले सगळेजण तुक्के मारत बसतात इंग्लिश ग्रामरला. पण आपल्याला ते बघायचं आहे की तुक्के न मारता आपल्याला कसं इंग्लिश आपलं ग्रामर सुधारवता येईल, कसं काय करता येईल, किंवा पहिल्यांदा काय टार्गेट केलं पाहिजे, राईट. चला, तर आज आपण बोलणार आहे की इंग्लिश ग्रामरबद्दल, की इन्क्रीज मार्क्स इन इंग्लिश ग्रामर, ठीक आहे. आता पहिली गोष्ट मार्क्स डिस्ट्रीब्युशन, ते सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे. आपल्याला माहिती आहे की इंग्लिशला आपल्याला किती 50 मार्क्स आहेत, बरोबर. सिम्पल ॲज दॅट. आपले 50 मार्क्स म्हणजे आपले 50 क्वेश्चन्स आहेत. इम्पॉर्टंट काय आहे, आपल्याला टार्गेट करणं की आपल्यातले अचिवेबल क्वेश्चन्स किती आहेत. 5 प्रश्न झाले पॅसेजची गोष्ट अशी आहे की हे प्रत्येकावर आहे. जर तुमचं इंग्लिश रिडिंग फास्ट आहे तर तुम्हाला पॅसेजला आउट ऑफ 40 येऊ शकतात. जर खूप स्लो आहे तर 3 येऊ शकतात. खूपच बत्तर असेल आणि जर लक नीट असेल तरी पण 3 येऊ शकतात, राईट. त्यामुळे ॲज ॲव्हरेज मी 3 घेऊन मार्क्स चालतो. 5 पैकी 5 पण म्हणत नाही, 5 पैकी 3 इज ओके, अचिवेबल. त्यानंतर आता येतं गोष्ट वोकॅबची. रफली 18, मागच्या वर्षी 18 वोकॅब आलेले, त्याच्या मागच्या वर्षी 22 आलेले. त्यामुळे आपण एक ॲव्हरेज पकडू की 20 मार्क आहेत वोकॅबची. आता वोकॅबबद्दल पण आपण बोलू, आय गेस उद्या बोलू आपण वोकॅबबद्दल, की वोकॅबबद्दल पण आपण कशावर फोकस केला पाहिजे. सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे, कुठल्याही परीक्षेत कुठल्याही मार्क डिस्ट्रीब्युशनमध्ये इझी टॉपिक्स असतात आणि हार्ड टॉपिक्स असतात. जसं आपण काल बोललो मॅथ्सबद्दल. आपण काल मॅथ्सबद्दल काय बोललो, मॅथ्सचे 22 प्रश्न आहेत. आपण वाटतं आपल्यावर तरी मला मॅथ्स येत नाही, पण मी तुम्हाला सांगितलं त्यातले 17 क्वेश्चन कसे सोपे आहेत, की 17 क्वेश्चन कसे तुम्ही अचीव्ह करू शकता. तसंच इथं आपलं जे म्हणतो 50 मार्काचं आहे, पण त्यापैकी 20 मार्क आहे वोकॅबला, आणि वोकॅबचे 20 पैकी 14 सोपे वोकॅब्स आहेत. पण ते कुठले ते माहीत पाहिजे. तुम्ही जर स्पेलिंग करत बसला, तुम्ही नुसतं सिनॉनिम अँटोनिम करत बसला अवघडवाले, तर येणार नाही. आपण पाठ भरपूर करणार पण मार्क्स येणार नाही, तर ते कळायला पाहिजे, राईट. आपण वोकॅबबद्दल उद्या बोलूया. आज आपण कशाबद्दल बोलणार, आज आपण ग्रामरबद्दल. रफली काय आहे, रफली ग्रामरचे 25 क्वेश्चन येतात असं आपण धरले. आता या 25 पैकी आपण काय करतो, आपण बघतो आणि आपण ना कधी पण ग्रामर ओपन केलं की आपण म्हणतो अरे यार ते नाही का फाइंड द इनकरेक्टली अवघड आहे, अरे ते कळत नाही आहे, सगळे रूल्स वापरायला जमत नाही आहे. पण मी तेच म्हणते, आज आपल्याला बघायचं की फाइंड द इनकरेक्ट मधच अख्खं ग्रामर आहे का, 25 पैकी 25 तेच येतात का. तर येस, डेफिनेटली नॉट, नाही का. की हे बघ, आपल्याला काय आहे, आपल्याला आहे इझी क्वेश्चन्स आपल्या हातचे राखून घेणं, इझी क्वेश्चन्स आपल्या हातात घेणं. कारण जर फाइंड द इनकरेक्ट बघितलं तर ते इतकं जास्त स्ट्रेच होते, किंवा ते म्हणता येईल की 100-150 रूल्स आहेत, त्यापैकी नेमके आपले जे 7-8 क्वेश्चन येणार आहे त्याच रूल्सने येणार का, हे शाश्वती नाही. त्यामुळे आपण इंग्लिश हार्ड म्हणत बसतो. पण मी आज असे टॉपिक्स काढलेत जे इंग्लिशचे जे अचिवेबल आहेत. असं नाही आहे की तुम्हाला चालता येणार, तुम्हाला थोडीशी मेहनत घ्यायला लागणार, पण ते तुम्हाला आउट ऑफ मार्क्स घेऊन देणार, राईट. त्यामुळे आज आपण बोलणार आहे. आता आपण काय लिहिलं बघा, 25 क्वेश्चन 25 ग्रामर. म्हणजे एकूण ग्रामरचे 25 क्वेश्चन्स आहेत. आपण काय करतो बघ, द ओनली हार्ड टॉपिक हिअर इज आयडेंटिफाय द इनकरेक्ट. लिटरली एकदम हार्ड टॉपिक आहे, मी पण म्हणेन, आय विल डेफिनेटली ॲग्री. पण आता आपण काय बघणार आहे की हे पलीकडं ह्या सोडून अजून काय आहे का, तर येस, हे बघा. त्याच्या आधी जर तुम्हाला इंग्लिश ग्रामरचं आता जसं मी म्हणतो तसं करायचं आहे, फक्त मी म्हणते फक्त 3 टॉपिक नीट करा. आता तुम्ही म्हणा कुठून करू, जर तुम्ही क्लास 10 लावला असतं तर तुमचं नीट झालं असणार, नाहीतर मग आपले महेश पाटील सर यांचे नोट्स आहेत ते नोट्स वाचले तरी तुमचे क्लिअर होतील. आणि जर तुमच्याकडे हे नसेल तर त्यांच्या नोट्स वापरा आणि आपलं गुगलला टाका, नाही का, की आपलं यूट्यूबला टाका. आपली हिंदीमध्ये शिकवणारे जे नाही का ऑल ओव्हर इंडियाचे, बँकिंग झालं, SSC झालं, UPSC झालं, ह्याला इंग्लिशचे टीचर असतात. फक्त 3 टॉपिक करा, राईट. फक्त 3 टॉपिक करा आणि मी तुम्हाला सांगतो की पुढचे ना तुम्हाला भरपूर मार्क्स गॅरंटी आहे. पहिली गोष्ट आहे नाऊन. इतकं जास्त अवघड नाही आहे, कारण आपण नाम करतो. फक्त काय आहे, आपल्या मराठी ग्रामरमध्ये त्याला एवढं वेटेज नाही म्हणून आपण वरच्यावर करतो. नाऊन इतकं अवघड नाही आहे. बघू, जर वेळ मिळाला, सगळ्या गोष्टी नीट झाल्या तर आपण पण घेऊ, नाही का, चॅनलला घेऊ, बघता येईल, ठीक आहे. पण मी तुम्हाला सांगतो, पहिल्यांदा नाऊन करा, नाऊन कम्प्लीट करा, एकदम जास्त सोपं आहे, अवघड नाही आहे. दुसरं वर्ब.
ॲडजेक्टिव्ह ॲडवर्ब करू नका, फक्त वर्ब करा, नाऊन करा आणि वर्ब करा. आणि नंतर आहे टेन्स. हां, टेन्स मला मान्य आहे की खूप जण म्हणतात की अरे खूप अवघड आहे. अवघड नाही आहे, आपल्याला ॲप्लिकेशन माहीत नाही आहे. आता जर डायरेक्ट आपल्याला म्हणजे म्हणतो ते 12च्या 12 टेन्स पाठ होणं जरा अवघड आहे, पण आपल्याला एक आयडिया आली की बाबा हा ठीक आहे, ING लागलं म्हणजे कंटिन्युअस टेन्स असणार आहे. जर वर्ब जर पास्टचा आला तर हे असतं. सी बघा, वर्बचा आला म्हणजे टेन्ससाठी पहिल्यांदा वर्ब करणं गरजेचं आहे. ह्या फेजमध्ये ह्या ह्याच्यात करा, आधी नाऊन करा, नंतर वर्ब करा, नंतर टेन्स करा. हां, हे 3 टॉपिक जास्त तुम्हाला वेळ नाही लागणार, कदाचित 1 दिवस किंवा 2 दिवस लागतील. एकदा झाले ना की आपण येणार पुढच्या स्लाइडला. सी दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट. सी इझी अँड वन टाइम टॉपिक्स. आता वन टाइम टॉपिक्स असं का लिहिलंय? वन टाइम टॉपिक्स म्हणजे काय? हे टॉपिक्स तुम्हाला एकदाच करायचे, एकदा नीट केले की तुमचे हक्काचे मार्क्स फिक्स झाले. मी तुम्हाला सांगतो, हक्काचे मार्क्स फिक्स झाले म्हणजे हे तुमचे मार्क्स कुठं जाणारच नाहीत. इतकं सोपं आहे, इतकं सोपं आहे. सी सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे, आता मला माहित आहे की आपण ना नोट स्टार्टपासून वाचतो आणि त्यामध्ये आपण त्या नाऊनमध्ये वर्बमध्ये इतकं बुडून जातो की आपण नंतर पुढेपर्यंत जातच नाही. पण त्याचे प्रश्न येतीलच शाश्वती नाही आहे, त्याचे आपण उलटं जायचं आहे. सगळ्यात आज पहिल्यांदा तुम्ही काय करायचं आहे, आज पंक्च्युएशन हा टॉपिक करायचा. सोपा का आहे सांगतो. पहिली गोष्ट, मराठी आणि इंग्लिशमध्ये पंक्च्युएशन सेम आहेत, राईट. आपण मराठी मोरा वाळंबे बघितले, त्यात लिहिले प्रॉपर की पंक्च्युएशन हा घटक इंग्लिश ग्रामरमधून घेतलाय. तर मग आता पंक्च्युएशन एकदा तुम्ही केलं, एकदा तुम्ही मराठी ग्रामर आपलं हे एकदा ते झालेलंच आहे आणि सिम्पल आहेत, रूल सोपे आहेत. एकदा पंक्च्युएशनचा टॉपिक वाचून घ्या, लागलं तर त्याच्याबद्दल व्हिडिओ बघा आणि त्यानंतर फक्त 50 क्वेश्चन सॉल्व्ह करा. मी तुम्हाला एकच सांगतोय, कुठलाही टॉपिक झाला की त्याच्याबरोबर बरोबर 50 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. 50 क्वेश्चन सॉल्व्ह केले की तुम्हाला येतं. आता 50 क्वेश्चन सॉल्व्ह कसे करायचे सांगतो. 0 सगळ्यांकडे आहे, डेफिनेटली त्यातले तुम्ही 50 क्वेश्चन सॉल्व्ह करा आणि त्यानंतर नेटला टाकायचं की पंक्च्युएशन क्वेश्चन अँड आन्सर सॉल्व्ड. आपल्या यूट्यूबला कुठला ना कुठला तर टीचरचा व्हिडिओ येणार आणि ते फक्त तुम्ही बघा. ते काय इम्पॉर्टंट आहे सांगतो. काही वेळा आपण आपल्या मनाचे आन्सर्स काढत बसतो नाही का, की अरे हे असं असेल तसं असेल. त्यासाठी एकदा एक कुठल्या तर नाही का एक क्वालिफाईड टीचरचं एकदा ओपिनियन बघितलं आणि एकदा आपण सॉल्व्ह केलं. पंक्च्युएशन करा. मी तुम्हाला सांगतो वाढायला लागले. आय गेस 2023च्या ह्याच्यात 2 पंक्च्युएशनचे क्वेश्चन आलेले, सोपे होते, हक्काचे मार्क. हां, नॉर्मली 1 तर येतो, त्यामुळे आपण 1 लिहिलंय. पंक्च्युएशन व्हेरी मच इझी, आजच्याच कम्प्लीट केला पाहिजे. दुसरं, व्हॉइस खूप सोपा टॉपिक आहे. ठीक आहे, म्हणजे जरासं चॅलेंजिंग वाटेल पण इतका अवघड नाही आहे. एकदा पण ह्याच्यासाठी तुम्हाला टेन्स येणं गरजेचं आहे, राईट. त्यामुळे मगाशी म्हणलं की टेन्स तुमचं एकदा तुम्हाला टेन्स आलं की व्हॉइस इज व्हेरी मच इझी. आता मी इम्पॉर्टंट इझी का म्हणतोय, तर पहिली गोष्ट तर आपल्याला काही लिहायचं नाही आहे. आपल्याला असं म्हणणार नाहीत काय की रमेश सॅट ऑन अ बेंच, हे जो काय म्हणतो की हे जो व्हॉइस चेंज करा, ह्याचं असं नाही म्हणणार. आपल्याला काय देतात, ह्याच्या ऑप्शन्स देतात. मी म्हणतोय काय, जरी तुम्हाला स्टार्टला वाटलं की हे अवघड आहे, हे मला जमत नाही आहे, तरी करा आणि नंतर तुम्ही आयोगाचे PYQ करा. 0 एररमधनं बघू नका, मग तुम्हाला ना डायरेक्ट उत्तर द्यायला अवघड होईल. नाही, 0 एररमध्ये आय गेस ऑप्शन असतात, मग काय हरकत नाही, राईट. आय एम नॉट शुअर, असतं येस, मला आता आठवत नाही खूप नाही का, म्हणजे तरी 6 महिने झाले 0 एरर ओपन नाही केलेलं. मी तुम्हाला म्हणतोय की आयोगाचे ऑप्शन्स बघितले तर तुम्हाला कळेल की आपल्याला राईट आन्सर देणं सोपं आहे, कारण आपण ऑप्शन एलिमिनेशनने जायचं असते. हां, ठीक आहे, पण त्याची पण प्रॅक्टिस घेऊ. पण मी तुम्हाला म्हणतोय प्रत्येक पेपरला व्हॉइसचे 2 प्रश्न येतात, म्हणजे येतातच आणि एकदम जास्त सोपं आहे, अवघड नाही आहे. व्हॉइस एकदा तुम्ही केलं की तुमच्या हक्काचे 2 मार्क झाले, राईट. त्यानंतर आहे मूड, राईट. मूड, सब्जंक्टिव्ह मूड, इंट्रोगेटिव्ह की इंडिकेटिव्ह मूड, फक्त 3 टाईपचे मूड आहेत. इतका सोपा टॉपिक आहे आणि माझा तर ना मागच्या अटेम्प्टला सारखा चुकायचा, काय माहिती का चुकायचा, रयच्या टेस्टला चुकायचाच पण. हां, आणि नंतर मी बघितलं अरे खरंच सोपं आहे, इतकं सोपं आहे. तुम्हाला एक सांगतो, जेव्हा टॉपिक मोठा असतो ना तेव्हा आपण त्याला जास्त वेळ देतो, आपण त्याला जास्त रीडिंग करतो आणि तो आपला पक्का होऊन जातो. पण जेव्हा टॉपिक छोटा असतो ना, आपण तो ना 15-20 मिनिटात संपवतो आणि आपल्याला वाटतं चला झालं, आणि त्यामुळं तो टॉपिक आपला पक्का होत नाही. मी तुम्हाला काय म्हणतोय की लोकांचे पंक्च्युएशन चुकतात, लोकांचे मूड चुकतात, हे चुकलं नाही पाहिजे. सी व्हॉइस, मूड, पंक्च्युएशन हे केलं की तुमचे 5 मार्क्स इथंच फिक्स झाले. मी तुम्हाला म्हणतोय काय, जे इंग्लिश ग्रामरची भीती आहे की 25 प्रश्न मी कसे सॉल्व्ह करणार, मी हे तर बायफर्केशन करतोय आणि तुम्हाला त्या लेवलने दिले की पहिले पंक्च्युएशन कंप्लीट करा, नंतर व्हॉइस कंप्लीट करा. व्हॉइस एकदा बघा, पंक्च्युएशन छोटा टॉपिक, व्हॉइस मोठा टॉपिक, परत हे मूड छोटा टॉपिक आहे, खूप छोटा टॉपिक आहे. आणि मूडसाठी तुम्हाला लेक्चर बघायची पण गरज नाही, एकदम महेश पटेल सरांच्या ज्या नोट्स आहेत, अपडेटेड नोट्स, त्या एकदा तुम्ही वाचल्या की संपलं. आणि मी पर्सनली म्हणेन खरंच काय खूप चांगला अभ्यास आहे सरांचा, त्यांच्या नोट्स चांगले आहेत, मी तर त्या रेफर करतो डेफिनेटली. काय तर तुम्ही पण, मी पण म्हणेन की व्हॉइस करा. एकदा हे झालं की तुमचे ॲटलीस्ट 5 मार्क्स फिक्स झाले. त्यानंतर कुठे यायचं, डायरेक्ट इनडायरेक्ट.
ठीक आहे, चॅलेंजिंग आहे. सी लिहिले बघ, चॅलेंजिंग बट यूज ऑप्शन्स. हां, खरंच चॅलेंजिंग आहे, मी नाही म्हणणार नाही तुम्हाला. इतकं पण असं इझी नाही आहे, कारण डायरेक्ट इनडायरेक्टमध्ये टेन्स बदलतो. हां, व्हॉइसमध्ये टेन्स बदलत नाही. हे आपण करू, कंपॅरिझन स्टडी करू. पण अचिवेबल आहे. का अचिवेबल आहे? कारण जे आपले ऑप्शन्स असतात ना, ते इतके लांब लांबचे असतात. काही काही ऑप्शन्सला सेन्सच नसतो. 4 पैकी एक ऑप्शन असतो ज्याला ना सेन्सच बनत नाही, तो उडतो. 4 पैकी आपले 3 पैकी एक असतो ज्यामध्ये ना आपला काय म्हणतो टेन्स ना तोच ठेवलेला असतो आणि इनडायरेक्टली टेन्स बदलतो जातो. दोनच ऑप्शन चॅलेंजिंग असतात, त्यामुळे अचिवेबल आहे. डेफिनेटली चॅलेंजिंग आहे बट यूज ऑप्शन्स. हे करा, हे केलं की तुमचे 2 मार्क्स फिक्स झाले. हां, त्यानंतर आहे की ट्रान्झिटिव्ह इंट्रान्झिटिव्ह. हा काय झाला? हा झाला ट्रेंडी टॉपिक. ह्याच्या अगोदर एवढे येत नव्हते, पण मागचे 2 वर्षाचे जर तुम्ही पेपर बघितले, ट्रान्झिटिव्ह इंट्रान्झिटिव्ह बद्दल 100% हे आहे, काय म्हणतो आपण, ट्रान्झिटिव्ह बद्दल 100% एक तर प्रश्न येतो, 100% येतो. हां, आता आय नो की तुम्ही म्हणा कुठनं करायचं, तुम्ही ट्राय करा, बट आय विल हेल्प डेफिनेटली. हां, जी छोटे टॉपिक्स आहेत ते बघू, मला जसा वेळ मिळेल तसा मी त्याबद्दल एक व्हिडिओ आणतो. हां, इतकं काय अवघड नाही आहे. 1 मिनिट, ठीक आहे. हां, त्यानंतर आहे क्लॉज. आता क्लॉजची गोष्ट अशी आहे की मला मान्य आहे की क्लॉज आपल्याला खूप अवघड जातं. त्याचे 2 ते 3 प्रश्न येतात. अतिशय जास्त सोपा टॉपिक आहे, टेन्शन घेऊ नका. मी आहे, हां, माझा भरपूर म्हणजे मी ट्रिक्स बिक्स काढलेत, त्या करू आपण. पण डेफिनेटली थोडा वेळ जाऊ दे, 5 एप्रिल नंतर करू. हां, 5 एप्रिल येता मंडे, त्यानंतर जरा मी फ्री आहे, तर मग 5 एप्रिल नंतर करू आपण. हां, काही विषय नाही, करतो मी. हां, क्लॉजचे आपले 3 प्रश्न हक्काचे. त्यानंतर वर्ब. आता वर्ब हा टॉपिक आहे ना, जो आपण मगाशी ग्रामरमध्ये केला, त्याचे 3 प्रश्न येतात म्हणजे येतात आणि सोपे येतात. आता मी म्हणेन ॲडजेक्टिव्हचे पण येतात, पण ॲडजेक्टिव्ह जरा चॅलेंजिंग आहे. ॲडवर्ब थोडं चॅलेंजिंग आहे. इनफ नाही का, की ही इज गुड इनफ या ही इज इनफ गुड, हे जरा चॅलेंजिंग आहे. त्याप्रमाणे वर्ब खूप सोपा आहे. फक्त नाऊन ओळखायचा, नाऊन सिंग्युलर आहे का प्लुरल बघायचं, त्याप्रमाणे वर्ब टाकायचं. इतका सोपा टॉपिक आहे. ते तुम्ही केलं ना तर तुमचे 3 प्रश्न फिक्स होऊन जातात. आता सेन्स आणि फॉर ह्याच्यावर पण आपण 100% व्हिडिओ घेऊ आणि तुम्ही पण करू शकता. सेन्स आणि फॉरचं काय माहिती काय रिलेशन आहे, आयोग त्याच्यावर प्रश्न टाकतच. काय माहिती का, टाकतं म्हणजे टाकतंच. त्यामुळे ते जर तुम्ही केलं ना तर तुम्हाला खरंच सांगतो की ही लिस्ट फक्त करा, तुम्हाला कळेल की अरे इतका अवघड नाही आहे जेवढं आपल्याला वाटत होतं. आणि त्यानंतर तुम्हाला कळेल की आपले टॉपिक राहतच नाही आहेत. फाइंड द एररचे पण ॲटलीस्ट जर 5 येतात त्यातले 2 तरी येतात, म्हणजे तुमचा स्कोअर बूस्ट होईल. हां, सेन्स आणि फॉर. आणि नंतर आहे क्वेश्चन टॅग. क्वेश्चन टॅग अतिशय सोपा क्वेश्चन आहे आपलं हे आहे, पण त्यामध्ये सिली मिस्टेक नाही करायची. मी तुम्हाला काय म्हणतोय, खूप जण काय करतात, हे टॉपिक आहेत ना, मूड, पंक्च्युएशन, क्वेश्चन टॅग, हे सोपे टॉपिक आहेत. हे ना आपण काय करतो, इग्नोर करतो. आणि नंतर जेव्हा आपले मार्क्स जातात, 2 म्हणजे 4 मार्क गेले, 4 म्हणजे एकूण 5 मार्क गेले. म्हणजे जर तुम्हाला 41 पडणार होते, तुम्हाला 36 पडणार. जर तुम्हाला 36 पडणार होते, तुम्हाला 31 पडणार. काय आलं का, म्हणजे कसा आपला स्कोअर शिफ्ट होतो, अशी गोष्ट आहे, राईट. त्यामुळे मी सोपे टॉपिक्स काढलेत, हे तुम्ही कंप्लीट करा. तुम्हालाच कॉन्फिडन्स येईल की अरे मला यायला लागले. हां, हे ग्रामरचं झालं, वोकॅबचं अजून आपण बोललो नाही, हे झालं ग्रामरचं. बघा खाली लिहिले मी, टोटल केले बऱ्यापैकी 17 क्वेश्चन येतात. म्हणजे 25 पैकी तुमचे 17 क्वेश्चन इथंच झाले. म्हणजे पुढचे 8 क्वेश्चन आहेत ना, ते येतात की फाइंड द इनकरेक्ट. आणि त्यामुळे आपल्याला वाटायला लागतं ग्रामर अवघड आहे, ग्रामर अवघड आहे. ग्रामर अवघड नाही आहे. मी म्हणतोय बरं बाबा, 8 येतात त्यातले 3 बरोबर येतील. 25 पैकी जर तुमचे 20 येतात, देन यू आर व्हेरी मच अहेड ऑफ एव्हरीवन. कळतंय का तुम्हाला, यू आर व्हेरी मच अहेड ऑफ एव्हरीवन. सो काय म्हणतो, दिस इज माय रेकमेंडेशन. जर आता वेळ कमी आहे, हे आहे, तर उगाच डायरेक्ट हे बघा, आता वेळ कमी आहे ना, तर तुम्ही 0 नाही जाऊ शकत. तुम्ही हळूहळू कधी नाऊन करतो, ॲडजेक्टिव्ह करतो, असं करण्यात अर्थ नाही. कारण आपल्याला आत्ता लगेच पेपर द्यायचे आहे. त्यामुळे आत्ता आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला मार्क्स आपले कन्फर्म करायचे आहेत. जे टॉपिक येतात तिथं मार्क्स ग्रॅबच करायचे आहेत, फिक्सच करायचे आहेत. आणि जेव्हा तुमचे मार्क्स फिक्स होणार ना, त्यात तुम्हाला कळणार की हा बाबा कॉन्फिडन्स यायला लागलाय. सी, इट इज ऑल अबाउट कॉन्फिडन्स. जो टॉपर असतो, जो सेकंड टॉपर असतो, जो काट्यावर पास होतो, जो काट्यावर नापास होतो, यामध्ये फरक जास्त क्वेश्चन्सचा नसतो. त्यावेळी फक्त गोष्ट असते कॉन्फिडन्सची. कॉन्फिडेंटली तुम्ही जर केलं, म्हणतो ना आपण की ब्लक पण बरोबर 7 येतं आणि बरोबर टप 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 बरोबर प्रश्न पडतात. पण जर नसेल तर मग फेल होऊन जातं. हां, अशी गोष्ट आहे. So it is easy and I will definitely try to bring some videos related to English and आपलं मराठी म्हणतोय, नॉट मराठी ऑफ कोर्स, इंग्लिश अँड मॅथ्स. आय विल ट्राय. पण डेफिनेटली हां, आपण 5 एप्रिल नंतर 100% करू सगळं. ठीक आहे, ऑल द बेस्ट.